तेच म्हणतो ना, हे बरेचसे हे आता पुढारी जे आहेत आपले, आता जे त्यांची संख्या दोनच संख्या राहील, दोनच संख्या बघा. असे जे पुढारी आहेत ना, ज्यांची आता संख्या महापालिकेमध्ये दोनच राहिली, असे पुढारी आता काय करायला लागलेत की हे आता विकायला काढले. म्हणजे हे विकायचा बीओटी म्हणजे सरळ सरळ विषय आहे ना. बीओटी त्यांच्या टायमाला बीओटी केली, किती सक्सेस झाली बीओटी? एक पण सक्सेस झालं नाही. विरोधी पक्षांनीच मंजुरी दिलेली आहे इथं बीओटी करा म्हणून, आणि त्यांनी कसं काय असेल? म्हणूनच म्हणतो मी, त्यांनाच प्रकल्पच कळला नाही काय बीओटी. प्रताप चव्हाण साहेबांना कळला नाही, नॉरोटी मेंबरला नगरसेवक साहेबांना कळला नाही. बीओटी विकसित करा म्हणून त्यांनी बोर्डामध्ये मान्यता दिली एकमताने. महानगरपालिकेची जागा अनेक पुढाऱ्यांच्या घशात गेले, जे काय असेल ते असेल, ते सर्व जागा या ठिकाणी आम्ही काढून त्या ठिकाणी जो रिझर्वेशन जे काय असेल ना, त्या ठिकाणी काय चांगलं करता येईल त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत. तुम्हीच बातम्या लावता रोज, तुम्हाला माहित आहे ना कोण अडकलाय. त्यांचा अजेंडा काय त्यांनी सांगावं. त्यांच्या अजेंडा शून्य काय? त्यांच्या अजेंड्यामध्येच बीओटी विकसित करा म्हणून आहे, आणि तिथं लोकांना सोलापुरात काय सांगायला लागलेत, नाही आमचा विरोध आहे. म्हणजे कशा पद्धतीचं तुम्हाला समजलं का नाही विषय? मला तेच म्हणायचं आहे. जे काँग्रेसच्या पुढाऱ्यांना हा विषय समजला का नाही, हे सगळ्यात पहिला मूळचा विषय आहे. आज तुमच्या अजेंड्यावर बीओटी विकसित करायचं म्हणून तुम्ही सोलापूर शहरवासींना जाहीर केलात, आणि इथं मात्र आयुक्तांच्या दालनात स्टंटबाजी करता. भरपूर पुढारी आहेत सोलापूर शहरामध्ये की जागा हडप करून बसलेत, आणि त्यातून महानगरपालिकेला मोजकं म्हणजे 1000-2000 रुपये भाडं देतात, आणि एकरी जागा हडप करून घेतलेत. आणि आज काय स्टंटबाजी करण्याचे जे काय आता चालू आहे गेले 2-3 दिवसापासून, मला एकच सांगायचं आहे, कुठलीही जमीन आपण महानगरपालिकेची विकणार नाहीये.